नमस्कार मित्रांनो, आता या पुढील भागामध्ये आपण आणखी विद्यार्थ्यांचा वाचन स्तर 11 याला विकसित करायसाठी छान छान कृती बघणार आहोत आणि त्या कृतींमधून आपल्याला विद्यार्थ्यांचा वाचन स्तर नक्कीच उंचावण्यात मदत होणार आहे। शिक्षक मित्रांनो, वाक्यसंचावर आधारितच आपली तिसरी कृती आहे 5 अक्षरी शब्द ज्या वाक्यामध्ये येतो ते वाक्य वाच। अशा प्रकारे आपण जास्त अक्षर असलेला जो शब्द आहे तो मुलांनी वाचला पाहिजे आणि तो वाचूनच बाकी संपूर्ण वाक्य सुद्धा व्यवस्थित गतीमध्ये कसं वाचलं पाहिजे यासाठी मुलांचं जे अवधान आहे ते आपण टिकवून ठेवू शकतो आणि वाक्याची वाचण्याची गती आपण मुलांची वाढवू शकतो। तर ह्या कृतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर आपला जो वाक्य संच आहे परिचित वाक्यांचा, या संचामधील 5 ते 6 वाक्य आपल्याला आपल्या समोर ठेवायचे आहेत। तर आपल्याला आपल्या वाक्यसंचामधील 5 ते 6 वाक्य आपल्या समोर ठेवायचे आहेत आणि आपण विद्यार्थ्यांना सूचना द्यायची आहे। वाक्यांमधील ज्या वाक्यामध्ये 5 अक्षरी शब्द असेल ते वाक्य शोध आणि वाच। तर आपले विद्यार्थी गटामध्ये किंवा सर्व वर्गसुद्धा यामध्ये सहभागी होऊ शकेल आणि आपण विद्यार्थ्यांना वाक्याच्या सुरुवातीला निरीक्षण करायला लावू। मुलं सर्व वाक्यांचं निरीक्षण करतील, कोणता शब्द 2 अक्षराचा आहे, कोणता 3 अक्षरांचा आहे, कोणता 4 अक्षरांचा आहे, कोणता 5 अक्षरांचा आहे आणि अशा प्रकारे निरीक्षण करून मुलांना लक्षात येईल की कोणत्या तरी एका वाक्यामध्ये 5 अक्षरांचा शब्द आहे आणि नंतर मग मुलं त्या वाक्याचं वाचन करतील। आता विद्यार्थी ह्या वाक्यसंचाचे निरीक्षण करून त्यांना लक्षात येईल की काही वाक्यांमध्ये 5 अक्षरी शब्द आहे। जसं उदाहरणार्थ पहिलं जे वाक्य आहे, बाजारातून आजीने भाज्या आणल्या, ह्या वाक्यामध्ये आपण बघितलं तर पहिला शब्द तसा आहे ज्याच्यामध्ये 1 2 3 4 5 अक्षर आहे। मुलं ते वाक्य ओळखतील आणि त्या वाक्याचं वाचन करतील। अशाच प्रकारे आपण 5 अक्षरांसाठी कृती घेऊ शकतो, त्याचबरोबर 6 अक्षरांसाठी सुद्धा कृती घेऊ शकतो। विद्यार्थी वाक्य ओळखतील आणि त्या वाक्याचं निरीक्षण करून शब्द वाचतील आणि त्या शब्दाला वाचल्यानंतर त्या पूर्ण वाक्याचं सुद्धा वाचन करतील। अशा प्रकारे विद्यार्थी 5 अक्षरी शब्द असलेली वाक्ये चांगल्या प्रकारे वाचून त्यांचा सराव करू शकतात। याचबरोबर आपण 6 अक्षरी शब्द, 4 अक्षरी शब्द, 7 अक्षरी शब्द अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना देऊन आपण मुलांना मोठे मोठे शब्द वाचायचे आणि त्या वाक्यांसोबत वाक्य वाचायचे अशा प्रकारचा सराव चांगल्या प्रकारे देऊ शकतो। त्यासाठी ही कृती आपल्याला खूप उपयुक्त ठरू शकते। शिक्षक मित्रांनो, परिचित अशा वाक्यावर आधारित वाक्यसंचातीलच विरामचिन्हांवर आधारित जी वाक्ये आहेत, ज्या वाक्यांमध्ये विरामचिन्हे आहेत, त्या वाक्यांवर आधारित एक कृती आता आपण बघूया। आपल्या कृतीचे नाव आहे सूचनेनुसार जे विरामचिन्ह सांगितले ते विरामचिन्ह असलेले वाक्य शोध आणि वाच। तर यासाठी आपण विरामचिन्हयुक्त असे आपल्या पाठ्यपुस्तकातीलच काही वाक्य घेतलेले आहेत। पहिलं वाक्य आहे, झरा मोठ्या ओढ्याला मिळतो, या वाक्यामध्ये पूर्णविराम आहे। दुसरे एक वाक्य आहे, जनगणमन हे आपले राष्ट्रगीत आहे। त्यानंतर तिसरे वाक्य आहे, आई म्हणाली आलं माझ्या लक्षात। त्यानंतर एक चौथं वाक्य आहे, कोणत्या दिवशी सुट्टी आहे। त्यानंतर आणखी एक वाक्य आहे, इंग्रजीत उंदराला माऊस म्हणतात ना। अशा प्रकारची ही वाक्य आहेत। आपण याऐवजी वाक्यसंचातील वेगळी वाक्येसुद्धा घेऊ शकतो आणि आता वर्गामध्ये कृती घेत असताना आपण मुलांना सूचना द्यायची की विद्यार्थी मित्रांनो, या वाक्यसंचातील मला पूर्णविराम असलेले वाक्य वाचून दाखव बरं। तर मुले सर्व चिन्हांची
चिन्हांचे सुरुवातीला निरीक्षण करतील. पूर्णविराम आहे की उद्गार चिन्ह आहे की अवतरण चिन्ह आहे की प्रश्नचिन्ह आहे, सर्व निरीक्षण केल्यानंतर त्यांना वाक्य सापडेल. आणि वाक्य सापडल्यानंतर आता मुलांना हे वाक्य सापडलं, मुलं सांगतील ताई हे आम्हाला वाक्य सापडले, आणि आपण मुलांना ते वाक्य वाचायला लावू. तर अशा प्रकारे आपण प्रत्येकच विरामचिन्हासाठी ही कृती घेऊ शकतो. आपण दुसरा प्रश्न विचारू, मला सांगा बरं आता की दुहेरी अवतरण चिन्ह कोणत्या वाक्यामध्ये आहे? तर मुले सर्व वाक्यांचं निरीक्षण करतील, सर्व चिन्हांचं निरीक्षण करतील आणि त्यांना वाक्य सापडेल. सुरुवातीला सापडणार नाही तर तेव्हा आपण त्यांना मार्गदर्शनसुद्धा करू. कधीकधी मुलांच्या लक्षात पण येणार नाही आणि त्यांना लक्षात आल्यानंतर ते वाक्याचं वाचन करतील. आई म्हणाली, आलं माझ्या लक्षात. आणि त्या विरामचिन्हासोबत आपण ते वाक्यसुद्धा कसं वाचायचं याचंसुद्धा आपण मुलांना मार्गदर्शन करू. तर अशा प्रकारे आपण हा खेळ वर्गात घेताना काय होईल, तर आपल्याला एकाच वेळी सर्व विरामचिन्हांचा अभ्यास घेता येईल. आपण पाहतो की पाठ्यपुस्तकात वेगवेगळ्या कविता, वेगवेगळे पाठ, संवाद यामध्ये ही सर्व विरामचिन्हे येतात आणि ते घेत असताना त्या ओघामध्ये आपण ही विरामचिन्हे त्यांना सांगू शकत नाही किंवा त्यांचा सराव घेऊ शकत नाही. तर अशा या वाक्यसंचाच्या आधारे आपण एकाच वेळी पाठामध्ये मुलांना जे आवश्यक अशी सर्व विरामचिन्हे आहे त्यांचा आपण पूर्ण अभ्यास करून घेऊ शकतो. आणि जेव्हा कधी त्यांच्या वाचनामधून ही विरामचिन्हे जातील त्यावेळी त्यांना ती विरामचिन्हे आल्यावर वाक्य कशा प्रकारे वाचलं पाहिजे, प्रश्नचिन्ह आलं असेल तर आपण वाक्य कशा प्रकारे वाचायचं, आवाज कशा प्रकारे बदलवायचा, अवतरण चिन्ह असेल त्याचा अर्थ काय आहे, एकेरी अवतरण चिन्ह आहे की दुहेरी आहे, त्याचबरोबर उद्गार चिन्ह असेल तर आपण कशा प्रकारे आपल्या आवाजामध्ये बदल केला पाहिजे, अशा सगळ्या प्रकारच्या सूचना आपण ह्या एका कृतीमधून मुलांना देऊ शकतो. तर अशा प्रकारे सर्वांग सुंदर असा हा संच आपण सर्वांनी विकसित केला पाहिजे, शिक्षक मित्रांनी. आणि अशा ह्या संचाद्वारे आपल्याला संपूर्ण पुस्तकाचा किंवा वर्ग दुसरीला येणाऱ्या सर्व काही वाचनातील अडचणींचा एकाच वेळी विचार करून सर्व काही ज्या त्यांना अडचणी येणार आहे त्या आपण कमी वेळामध्ये त्यांच्या दूर करू शकू. आणि वाचन स्तर 11 मध्ये आपल्याला 3 ते 5 सोप्या शब्दांनी व जोडाक्षरांसह तयार झालेली वाक्ये विरामचिन्हांसहित अचूकपणे, योग्य गतीने आणि आकलनासहित वाचायची आहेत. ही जी आपली अध्ययन निष्पत्ती आहे ती पूर्ण साध्य करता येईल. शिक्षक मित्रांनो, या कृतींमधून आपण विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींसाठी खूप साऱ्या गोष्टी शिकलेल्या आहोत. त्यामधून नक्कीच आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या वाचन कौशल्यामध्ये भर घालू आणि त्यांच्या अडचणी दूर करू शकतो.